श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपल्याला माहितीच आहे की चातुर्मासाला सुरुवात ही झालेली आहे. चातुर्मास हा 4 महिन्यांचा असतो. म्हणजेच काय की आषाढी एकादशीपासून सुरू होऊन ते श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक महिन्याचे 20 दिवस असा हा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो. कार्तिक महिन्याचे 20 दिवस आणि आषाढ महिन्याचे 10 दिवस आणि उरलेले संपूर्ण श्रावण महिना, भाद्रपद महिना आणि आश्विन महिना. तर अशा प्रकारे चातुर्मास हा 4 महिन्यांचा असतो. तर चातुर्मास नेमका कधी प्रारंभ होतो? जेव्हा आषाढी एकादशीला भगवान श्री हरिविष्णू हे शेषनागावर क्षीरसागरात निद्राधीन होतात आणि तिथून चातुर्मासाला प्रारंभ होते. ते कार्तिक शुक्ल एकादशीला जेव्हा भगवान श्री हरिविष्णू हे निद्रावस्थेतून परत येतात, तिथे चातुर्मास समाप्ती होते. तर आपल्याला माहितीच आहे की आपल्या हिंदू धर्मात चातुर्मासाला खूप अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि ह्या चातुर्मासात आपण बऱ्याच प्रकारचे व्रतवैकल्य हे करतच असतो. प्रत्येक घरात कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे व्रत, संकल्प, पूजा, पारायण, सेवा, उपासना ज्याला जे जमेल ते करण्याचा प्रयत्न हा यथाशक्ती करतच असतो. तसेच बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच घरांनी चातुर्मासात 4 महिने कांदा, लसूण, तामसिक पदार्थ, परान्न, वांगे हे पूर्णपणे वर्ज्य केले जातात. म्हणजे काय की 4 महिने हे काहीही खाल्लं जात नाही. काही काही ठिकाणी चातुर्मासात 4 महिने कुठल्याही प्रकारचा मांसाहार केला जात नाही. कोणी चातुर्मासात 4 महिने दूध आणि दुधाचे पदार्थ खाण्याचं व्रत म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थाचं व्रत करतात. म्हणजे ज्याला जसं जमेल तसं. तसेच ह्या चातुर्मासात वेगवेगळ्या प्रकारची व्रतं केली जातात. जसं की गोपद्म व्रत झालं, तुळशी व्रत झालं, पंचामृत व्रत झालं, दाम्पत्य पूजन व्रत झालं, लाखोळी व्रत, म्हणजे ज्याला जे जमेल ते करत असतं. तसंच ह्या चातुर्मासात आपण अधिकाधिक सेवा पारायणे करत असतो. जसं की गुरुचरित्र पारायण करतो, स्वामीचरित्र सारामृत पारायण करतो, दुर्गा सप्तशतीचं पारायण करतो, शिवलीलामृताचं पारायण करतो, नवनाथ पारायण, मल्हारी सप्तशती, म्हणजे जे जमेल ते पारायण देखील आपण ह्या चातुर्मासात करतच असतो. तर ह्या चातुर्मासात एक व्रत केलं जातं, ते म्हणजे काय की तुळशी व्रत. आता आपल्याला माहितीच आहे की तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. त्याच्यामुळेच तुळशीला विष्णुप्रिया असं देखील म्हणलं जातं. तर ह्या तुळशीचं व्रत म्हणजेच ह्या चातुर्मासात तुळशी व्रत कसं करायचं, तर ह्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर कुठलाही चातुर्मासात केलं जाणारं जे व्रत आहे त्याची सुरुवात ही आषाढी एकादशीपासून केल्या जाते. परंतु यदा कदाचित जर आषाढी एकादशीपासून सुरुवात करणे शक्यच नसेल किंवा शक्य नाही झाले, तर ह्या संपूर्ण चातुर्मासात म्हणजे आषाढी एकादशीपासून ते तुम्ही कधीही म्हणजे मग श्रावण महिन्यात करा, नाही तर भाद्रपदमध्ये करा, नाही तर आश्विन महिन्यात करा, ह्या कधीही कोणत्याही महिन्यात कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात ही करू शकतात. तर जरी तुम्हाला आषाढी एकादशीपासून करणं शक्य नाही झालं, तर तुम्ही चातुर्मासात कोणत्याही दिवशी म्हणजे 4 महिन्याच्या ह्या काळात कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी, कोणत्याही वेळेला तुम्हाला जे कोणतं व्रत करायचं आहे त्याची सुरुवात करू शकतात. तर व्रत कसं करणार की सर्वप्रथम ज्या दिवशीपासून तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करणार आहेत त्या दिवशी संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि व्रताला त्या दिवशीपासून सुरुवात करायची आहे. तर आता तुळशीचं व्रत कसं करायचं, तर आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या दारात तुळशीचं रोपटं हे असतं, छोटं मोठं प्रत्येकाच्या दारात असतं. कारण आपण रोज तुळशी मातेची पूजा करतो आणि आपण आपल्या म्हणजे काय म्हणतात आपल्या हिंदू धर्मात तुळशी मातेला हे माता लक्ष्मीचंच दुसरं स्वरूप मानलं जातं, बरोबर. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की ह्या तुळशीचं व्रत कसं करायचं की बाबा समजा आता मी आजपासून हे व्रत करणार आहे किंवा उद्यापासून हे व्रत करणार आहे, तर मग उद्यापासून मी हे व्रत करणार आहे तर सकाळी आंघोळ करून घेणार, देवपूजा करून घेणार, देवपूजा झाल्यावर संकल्प करून घेणार. संकल्प आपल्याला एकदाच करायचा आहे. ज्या दिवशीपासून व्रत करणार आहेत त्याच्या पहिल्या दिवशी फक्त आपल्याला संकल्प करायचा आहे. पुन्हा आपल्याला उद्यापनापर्यंत संकल्प करायची गरज नाही. एक संकल्प हा एकदाच करायचा. संकल्प केला त्याच्यानंतर काय करणार की तुळशीचं व्रत कसं करणार की पहिल्या दिवशी फक्त म्हणजे ज्या दिवशी व्रतला सुरुवात केली त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे की सकाळी तुळशीपाशी तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा
एखादं फूल वाहून तुळशीची पूजा करायची. तुळशीला पाणी घालायचं आणि तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा म्हणजे तेलाचा दिवा लावा. आता ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार तुम्ही तुमच्या शक्यतेनुसार दिवा लावा. आणि त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला की तुळशीची ओटी भरायची. आपण जशी आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची ओटी भरतो तशीच तुम्हाला ओटी भरायची आहे. ओटीमध्ये काय असं काही फार काही करायचं नाही आहे. फक्त एक ब्लाऊज पीस घ्या, शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस घ्या. त्याच्यामध्ये गहू किंवा तांदूळ, शक्यतो तांदूळच घ्या. त्याच्यामध्ये आपलं शृंगाराचं सामान जसं की हिरव्या बांगड्या, आरसा, कंगवा, वेणी, फणी, आणखीन मणिमंगळसूत्रे किंवा काळी पोत किंवा आणखीन त्याच्यात हे काय म्हणता येईल त्याला, हळद, कुंकू, मेहंदी कोन, नेल पॉलिश, बदाम, हळकुंड, लाल सुपारी, म्हणजे तुम्हाला जे जे ठेवता येईल तुमच्याच्याने जे जे त्या ओटीत सुवासिनीचे शृंगाराचं सामान ठेवणं शक्य आहे ते तुम्ही टाका. आणि ती तुळशीची म्हणजे तुमच्या समोर जी तुळस आहे ना, तुमच्या दारातली तुळस, तिची तिथं तुम्हाला ओटी भरायची आहे. हे पहिल्या दिवशी करायचं. आणि जरी पहिल्या दिवशी तुम्हाला शक्य नाही झालं ओटी भरणं, तर तुम्ही संपूर्ण चातुर्मासात कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही तुमच्या तुळशीची म्हणजे व्रत सुरू केल्यानंतर संपूर्ण चातुर्मासात तुम्ही तुमच्या तुळशीची ओटी ही भरू शकतात. असं काही नाही की पहिल्या दिवशी भरली पाहिजे. नाही पहिल्या दिवशी शक्य झालं तर संपूर्ण चातुर्मासात कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुळशीची ओटी भरून टाका. आणि ही ओटी भरल्यानंतर तुम्हाला तिथंच तुळशीपाशी ही ओटी तशीच राहू द्यायची आहे 4 महिने. आता जर तुमच्या तुळशी म्हणजे आता अशी उघड्यावर राहू देऊ नका, कारण मग ती खराब होईल. कारण तुळस ही सहसा आपल्या अंगणात असते, मग धूळ माती वगैरे त्याने ते ओटी आणि म्हणजे ब्लाऊज पीस परत ओटीचं सामानही खराब होईल. मग त्याच्यामुळे काय करायचं, तुळशीपाशीच एखाद्या बाजूला भिंतीला म्हणा किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी म्हणा, एखाद्या कॅरीबॅगमध्ये ही ओटी तुम्हाला ठेवायची आहे. आणि मग रोज त्या दिवशीपासून तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्या दिवसापासून की रोज सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा तुळशीची पूजा करायची आहे. पूजा कशी करणार, हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या. सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला हळद, कुंकू, अक्षता वाहायची. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुळशीजवळ एक तर गाईच्या तुपाचा दिवा लावा, नाही तर तेलाचा दिवा लावा, तुम्हाला जसं जमेल तसं. सकाळी पण दिवा लावायचा आणि संध्याकाळी पण दिवा लावायचा. आणि पाया पडायचं आणि 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा 11 वेळा तिथेच तुळशीजवळ उभे राहून हात जोडून ह्या मंत्राचा जप करायचा आणि पाया पडो याचं झालं. एवढंच तुम्हाला रोज या संपूर्ण चातुर्मासात करायचं आहे. फक्त फरक एवढा आहे की हे तुम्हाला दोन्ही वेळेस करायचे. म्हणजे सकाळी पण हळद कुंकू अक्षदा असलं तर फूल वाहायचं, दिवा लावायचा, तुळशीला पाणी घालायचं, 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणायचं आणि पाया पडून बाजूला व्हायचं. आणि संध्याकाळी पण सेम तुम्हाला असंच करायचं आहे. आणि रोज दोन्ही टाईम आणि रोज सकाळी फक्त रोज दोन्ही टाईम अशा प्रकारे पूजा करायची. आणि सकाळची जी पूजा असेल ना तेव्हा तुम्हाला जी तुम्ही ओटी ठेवलेली आहे ना तुळशीपाशी कॅरीबॅगमध्ये भरून, त्याच्यात फक्त 4 अक्षदाचे दाणे टाकायचे, म्हणजे 4 तांदळाचे दाणे टाकायचे. मग तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही 1 मूठ रोज तांदूळ टाका त्याच्यात, नसेल जमेल तर 4 अक्षदाचे दाणे टाका, फक्त रोज टाका. आणि सुतक विटा असेल तर तुमच्याकडे जेवढे दिवस सुतक किंवा विटा पाळला जातो तेवढे दिवस स्किप करायचे, पुढे परत हे व्रत कंटिन्यू करायचं. जर सुतक विटा आला तर एवढा साधा सोपा उपाय की बाबा तुमच्याकडे 10 दिवस पाळतात, 12 दिवस पाळतात, 15 दिवस पाळतात, काय जितके दिवस पाळतात तितके दिवस तुम्ही तुळशीची पूजा करायची नाही. आणि एकदा तुमचा विटा संपला की गोमूत्र वगैरे शिंपडायचं आणि किंवा गंगाजल शिंपडायचं आणि परत तुम्ही तुमचं व्रत कंटिन्यू करायचं. आणि मासिक धर्म आला तर मासिक धर्माचे 4 दिवस किंवा 5 दिवस, हा तुम्हाला फ्लो किती दिवस चालतो त्याच्यावर डिपेंड करतं ते. जर तुम्हाला 4 दिवस फ्लो होत असेल तर 5व्या दिवशी नाहून तुम्ही परत व्रत कंटिन्यू करू शकतात. जर तुम्हाला 5 दिवस फ्लो होत असेल तर तुम्हाला 6व्या दिवशीपासून व्रत कंटिन्यू करायचं आहे. परत सांगते, जेवढे दिवस तुम्हाला फ्लो होत आहे, समजा तुम्हाला 5व्या दिवशी पण फ्लो होतो, ब्लिडिंग होतं, तर त्या दिवशी तुम्ही हे व्रत करायचं नाही. तुम्हाला फ्लो म्हणजे ब्लिडिंग थांबल्यानंतर तुम्हाला व्रत पुढे कंटिन्यू करायचं आहे पिरियड्समध्ये. झालं. आणि आता उद्यापन कसं करायचं तर, आणि सर्वप्रथम तुम्हाला तुळशीला रोज पाणी
ह्या व्रतादरम्यान सकाळीच घाला. फक्त सारखं सारखं तुळशीला स्पर्श करणं योग्य नाही. हळद कुंकू अक्षता तुम्ही दोन्ही वेळेस व्हा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे 11 वेळा तुम्ही दोन्ही वेळेस म्हणा, सकाळी आणि संध्याकाळी. दिवा पण तुम्हाला दोन्ही वेळेस लावायचा आहे, सकाळी आणि संध्याकाळी. तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा. फक्त पाणी तुम्ही तुळशीला फक्त सकाळी घाला. जर तुम्हाला शक्य झालं तर त्याच्यात थोडंसं 2 चमचे किंवा 2 थेंब कच्चं दूध टाकून ते पाणी तुळशीला अर्पण करा. आणि हो, ह्या चातुर्मासात जेव्हा जेव्हा एकादशी येणार आहे त्या दिवशी आणि रविवारी, प्रत्येक रविवारी आणि दर एकादशीला तुळशीला पाणी घालायचं नाही. जरी तुमचं व्रत चालू असलं, तुळशीचं व्रत आहे, तरी पण ह्या व्रतात दर एकादशीला आणि रविवारी तुळशीला पाणी घालायचं नाही, कारण तुळशीचा निर्जली उपवास असतो म्हणून. झालं. आता व्रताचं उद्यापन कसं करायचं, तर उद्यापन एकदम सहज सोपं आहे. तुम्ही एखाद्या सुवासिनीला उद्यापनाच्या दिवशी, उद्यापन कधी करणार तुम्ही? कार्तिक शुक्ल एकादशीला उद्यापन करा. नाही काय कारण असतं कार्तिक एकादशीला उद्यापन करणं शक्य झालं तर त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेला तुम्ही उद्यापन करून टाका. उद्यापन पण असं साध्या पद्धतीनेच करावं लागतं, त्याचा काही फार खर्च वगैरे नाही आहे. तुम्ही एखाद्या सुवासिनीला घरी बोलवा, तिला हळद कुंकू लावा, तिला झालं तुमच्याच्याने शक्य तर जीव घाला, नाही तर एखादा गोड पदार्थ करून खाऊ घाला किंवा एखादं गोड फळ खाऊ घाला. ते पण शक्य नाही तर दूध किंवा चहा पाजा. निदान चहा तरी पाजा. तसं उपाशी पोटी तिला ठेवू नका. जी सुवासिनी तुम्ही घरी बोलवत आहे तिला नाही जास्त काही तर चहा तरी पाजा. ते झालं. तिला हळद कुंकू वगैरे लावा. आणि तुम्ही जी तुळशीची ओटी भरलेली होती, ते ब्लाऊज पीस, त्या ब्लाऊज पीसमध्ये ते सगळं ओटीचं सामान, ते शृंगाराचं सामान, ती जी आहे ते ह्या तुम्ही घरी बोलावलेल्या सुवासिनीला ते देऊन टाकायचं आहे आणि तिच्या पाया पडायचं आहे. झालं. हे तुमचं अगदी सहज सोप्या पद्धतीने उद्यापन तुळशी व्रताचं. जर तुम्हाला नाही कोणी सुवासिनी, तसं तर भेटतेच म्हणा, पण जर कोणी नाही आली घरी तर तुम्ही एखाद्या सुवासिनीच्या घरी जाऊन जरी ह्या पद्धतीने केलं तरी काही हरकत नाही. किंवा मग तुमच्या घराजवळ एखाद्या देवीचं मंदिर असेल तर ही तुळशी पसली जी ओटी आहे ती तुम्ही त्या मंदिरात नेऊन ठेवू शकतात आणि तिथे यथाशक्ती 1, 11, 1, 20 रुपये ठेवा. आणि झालं तुमच्याच्याने शक्य तर तिथे शिधा देखील दान करा. झालं. तर अशा पद्धतीने तुम्हाला 2-3 पद्धती सांगितल्या मी उद्यापनाच्या. तुम्हाला त्याच्यापैकी जे सोयीस्कर पडेल ते तुम्ही करा. आणि इतक्या सोप्या पद्धतीने तुळशी व्रत आहे. हे तुळशी व्रताने घरात सुखशांती नांदते, घरात समृद्धी येते, पैशाची चणचण दूर होते, दाम्पत्य जीवन सुखी होते आणि असे अगणित फायदे आहेत. आणि जे एक आपल्याला काय म्हणतात, आपलं पुण्याचं बँक बॅलन्स असतो ना, तो जो वाढतो ना, तर ते शब्दात सांगता येण्यासारखं नाही आहे. तर हे व्रत इतक्या सोप्या पद्धतीने होते. तर तुम्ही हे व्रत आत्तापर्यंत सुरू केलं नसेल तर इथून पुढं सुरू करा, कारण चातुर्मास सुरू होऊन फार काही दिवस झालेले नाही आहेत. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.